मीरा रोडमध्ये जेपी नॉर्थ परिसरात 11व्या मजल्यावरून क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। मात्र अद्याप बिल्डर विरोधात एफआयआर दाखल न झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। त्यामुळे जेपी नॉर्थमधील रहिवाशांनी पोलीस ठाण्याबाहेर एकत्र जमत वी वॉन्ट जस्टिसच्या घोषणा देत मोर्चा काढला। पोलीस स्टेशनबाहेर यावेळी ठिय्या आंदोलनही करण्यात आले। आपण सध्या काशीगाव पोलीस स्टेशन येथे आहोत आणि काल रात्री मीरा भाईंदर शहरामध्ये एक अशी घटना घडलेली होती। मीरा रोडच्या JK आयरस या सोसायटीमध्ये क्रेन पडलेला होता आणि ज्यामुळे एका 22 वर्षीय मुलाचा जे आहे जागेवरतीच मृत्यू झालेला होता। त्या घटनेनंतर पूर्ण जी सोसायटी होती ती घाबरून गेलेली होती। सोसायटीचे जे लोक होते ते काशीगाव पोलीस स्टेशनमध्ये रात्री आले होते। जो 22 वर्षीय तरुण होता त्याचा मृत्यू झाल्यानंतर जे सोसायटीतील लोक होते त्यांचं एकच म्हणणं होतं की जे बिल्डर आहेत त्यांच्या विरुद्ध जे आहे गुन्हा नोंदवावा। ते इकडे जे एफआयआर घेतली गेली नाही त्यासाठी आज जे आहे वी वॉन्ट जस्टिसचे नारे लावण्यात आलेले आहे। तुम्ही पाहू शकता पूर्ण सोसायटीची ती लोक आहेत ते इथे आलेले आहेत आणि कशा प्रकारे जे ते मोर्चा काढलेला आहे त्यांनी त्या मुलाला न्याय मिळावा, एफआयआर नोंदणी व्हावी त्या बिल्डर विरुद्ध, यासाठी जे आहे इथे मोर्चा काढण्यात आलेला आहे। आता पाहण्यासारखी ही गोष्ट असेल की या मुलाला जे आहे कधी न्याय मिळणार आहे, कधी जे एफआयआर नोंद होणार आहे बिल्डरच्या विरुद्ध, का हा जो मोर्चा आहे हा असं सुरू राहणार आहे, हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिलेला आहे। मी गौरी पवार, पुढारी न्यूज, मीरा भाईंदर।